सगळा मोकळाच आहे बघ. मोकळा श्वास घे, हवा तेवढा मोकळा श्वास घे. हा? झाडी वेली पशु पक्षी रात्री फिरणारे यांच्या बरोबर छान मोकळा श्वास घे. मी माझ्या घरचे तुला यानंतर अडवणार नाही. पण हे करण्याआधी ना हे दागिने बिगिने सगळे काढून द्यायचं, ते आमचे. काय नाही काढ. हे चल. हे सगळं आम्ही दिलंय तुला. काय करताय? काय काय चल, ते करताय? सांगितलं ना तुला. काय करताय दे तुम्ही? दे 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 दे. मला दुखतंय. काय काय का हो? Very good. हे आम्ही दिलंय तुला. दुखतंय तर दुखतंय. माझ्या मनाला खूप दुखलंय ग. बांगड्या काढचं. चाल काढ. कानातले कानातले दे. कानातले कानातले दे. बांगड्या दे. दे बांगड्या. दे चल का. का करताय? दे बांगड्या. असं का करताय? दे 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 म्हटलं ना असं तुला. का करताय तुम्ही? अंगठी दे, अंगठी दे. बांगड्या. दे बांगड्या. काय दुखतंय हो? काय करताय तुम्ही? काय ते पडलं नाही ना खाली. काय करताय? हे सगळं आमचं आहे, कळलं ना. आता मंगळसूत्र दे. नाही 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 का नाही. हे मंगळसूत्र दे. मंगळसूत्र दे म्हटलं ना तुला. हा? का नको का नको का नको का नाही. माझं सौभाग्य. सौभाग्य आहे. हा सौभाग्य आहे तुझं. उठ उठ. मंगळसूत्र दे. मंगळसूत्र दे. हे मंगळसूत्र नाही. मंगळसूत्र. का नाही देणार मंगळसूत्र? कशाला पाहिजे हे सौभाग्याचं लेणं बिणं कशाला पाहिजे. हा बोल ना. ज्या नवऱ्यावर तुझं प्रेमच नाही, ज्या नवऱ्याचा तुला राग येतो, ज्या नवऱ्याबद्दल तू हा विचार करते की ज्या नवऱ्याने तुझी कधी स्वप्न पूर्ण केली नाही, कधी तुला फ्रीडम दिलं नाही, कधी तुला चार भिंतीच्या बाहेर जाऊ दिलं नाही, हे सगळे विचार ज्या नवऱ्याबद्दल करते, ज्या नवऱ्यानी माहेरी जसं तुम्ही अय्याश राहता तशी अय्याशी कधी तुला दिली नाही, हे सगळे विचार माझ्याबद्दल करतेस ना. मग मी घातलेलं मंगळसूत्र गळ्यात का ठेवतेस? बोल ना. हा? नवऱ्याचा तर इतका कंटाळा आला की लिपस्टिक लिपस्टिक लावून फिरतेस. लिपस्टिक लावून फिरतेस तू. आपल्या मुलीचं वय बघा. एवढी मोठी मुलगी असताना सुद्धा तुला बाहेर माझ्या मारायची. वास हो, वास झालं. वास किती बोलणार आहात मला? किती बोलणार आहात? वास हवं तर मला शिक्षा द्या, पण असं बोलू नका. वास झालं. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. मी काही चुकीचं केलं नाही. तुमचा गैरसमज होतोय अविनाश. खरंच गैरसमज होतोय. मी आपल्या मुलांची शपथ घेऊन सांगते. मान्य आहे मला तुम्हाला क्लास बद्दल आधीच सांगायला हवं होतं. मी खूपदा प्रयत्न केला अविनाश. मी खरंच शपथ सांगते, मी खूपदा प्रयत्न केला. पण तुम्हाला आठवतं मी टिफिनच्या बॉक्समध्ये मी चिठ्ठी लिहून दिली होती. खरंच दिली होती. तुम्ही त्या दिवशी तुम्ही जेवलातच नाही. त्यानंतर मी बरेच वेळा प्रयत्न केला, पण नाही शक्य झालं तुम्हाला सांगणं. मान्य आहे मला, मी आधीच तुम्हाला सांगायला हवं होतं. चूक झाली माझी. पण मी घाबरले होते हो. मला भीती वाटत होती तुमची. मला वाटले की तुम्ही नाही म्हणाल मला. ऐका ना, तुम्हाला माहिती आहे ना, मला रेडिओ खूप आवडतं. माहिती आहे ना तुम्हाला. मला त्या आरजीच्या क्लासला जायचं होतं हो. म्हणून मी त्या क्लासला गेले ना आणि तिकडे बघितलं ना तर मला खूप छान वाटलं हो. हे मी सगळं तुम्हाला सांगणार होते, पण ते नाही जमलं. खरंच मी सांगते तुम्हाला. ते ऍडव्हर्टाइजमेंटला पण आहे ना, ते मी गेले आणि अचानक झालं. म्हणजे मला माहित नव्हतं. मी काही त्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यानंतर ते आरजे रेडिओ स्टेशनला गेले ना, तेव्हा तो माणूस आला. तो मला म्हणाला की तुम्ही भाग घ्या, आमची ती बाई आली नाहीये. आणि मी तिकडे पण बोलणार नव्हते. ती जी आरजी होती ना, तिने मला बोलतं केलं म्हणून मी बोलू लागले. मी काही खोटं बोलत नाही अविनाश. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. बस झालं. इतकं खोटं बोलते रे, इतकं खोटं बोलतेस ना, एवढं खोटं सहन होत आहे मला. तू खोटी, तुझा बाप खोटा, तुझा खानदान खोटा आहे. तुम्हा सगळ्यांना ना अशा सवय आहे. तुम्हाला असं रॅन्डम सतत खोटं बोलण्याची सवय आहे तुम्हाला. काय टॅलेंट दिलंय बाबा देवाने. देव कुणाला काय देतो, ह्यांना खोटं बोलण्याचं टॅलेंट दिलंय. एवढं खोटं सतत बोलायचं आणि नंतर ते बोललेलं खोटं लक्षात ठेवायचं. वा. पण ना आज तुला एक गोष्ट सांगतो.
तू काय लेवलची धूर्त चालाक खोटारडी बाई मला कळलंच आहे, पण मला अशी खोटारडी बायको नकोय. माझ्या आईला, आमच्या घराला तुझ्यासारखी खोटारडी सून नकोय. आणि माझ्या मुलांना तुझ्यासारखी खोटारडी आई नकोय. बस. मगासपासून ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलताय तुम्ही. मला कुठे बोलायचं तुझ्याशी? चाल. नाही म्हणजे काय करणार आहे तुम्ही? घरी चाललो मी माझ्या. मला एकटीला या जंगलात सोडून? हो, कारण तू तर डिझर्व करतेस भाई. तू वेगळी आहेस खूप. तू खूप महान आहेस. काय नवरा म्हणून मी तुला कधीच कुठलीच गोष्ट देऊ शकलो नाही. तुझी स्वप्न पूर्ण नाही करू शकलो. जे सुख म्हणतात नवरा बायकोमधलं, त्यातलं कुठलंच सुख मी तुला नाही देऊ शकलो ना. पण तुला माहिती आज या गोष्टीचा मला अभिमानच आहे. मी तुझ्याशी वागलोय. नाही घराबाहेर जाऊ दिलं, बरोबर आहे. 4 भिंतीत कोंडून ठेवलं, बरोबर आहे. तुझ्यावर सतत घरातली कामं लादली, तुझी स्वप्न पूर्ण नाही होऊ दिली, तुला घरात ठेवलं. कारण एवढं सगळं न करता सुद्धा गुलछर्रे उडवतीच असलं तू बाहेर. पण आज नवरा म्हणून एक गोष्ट मला करू दे. स्पेस हवी आहे ना तुला? स्पेस. आज मी तुला तुझी स्पेस देतो. जा, नीट बघ आजूबाजूला. अगदी या कोपऱ्यापासून या टोकापर्यंत. अहो सगळं तुझं आहे, सगळं तुझं. हा? अहो तुला काय मोकळा श्वास घ्यायचा ना बाई, तो मोकळा श्वास घे. तुझा नवरा म्हणून मी आज तुला स्पेस देतो. स्पेस. काय करताय? हा, नवरा म्हणून एवढी एकच इच्छा आहे माझी. काय करताय? ती इच्छा माझी पूर्ण होऊ दे. काय आज करताय मला तुम्ही? पूर्ण करू दे ती इच्छा. काय? या स्पेस मध्ये काय करताय तुम्ही? छान इथल्या झाडांबरोबर, प्राण्यांबरोबर, सगळ्यांबरोबर मस्त एन्जॉय कर तुझी स्पेस. ऐका ना, तुम्ही काय करताय? अहो अहो बाय बायको. अहो आता आजची रात्र तू, तुझं आत्मपरीक्षण, ही मोकळी जागा, झाडी, एन्जॉय. हा, अहो तुला काय करायचंय ना ते कर. इथे कुठे? ओरडलीस, नाचलीस, तुला बघणार कोणी नाहीये. कुठे सोडून चाललात मला? ऐका ना, कुठे जाताय तुम्ही? काय म्हणालीस? काय म्हणालीस? मला एकटीला या जंगलात सोडून कुठे जाते? अहो सॉरी सॉरी, ऐकू येत नाही मोठ्यानी. अहो मला एकटीला सोडून कुठे जाताय? गुड बाय माय जंगलात डिअर एकटी कशी राहू? बायको. अहो ऐका ना. अहो ऐका. अहो अहो ऐका ना, मला एकटीला या जंगलात. अहो 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 ऐका ना. अहो 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 दादा, पिऊकडे बघ ना, खूप टेन्स दिसते ती. आपण एकदा फोन करून बघूया का दादाला? काळजी मलाही वाटते ग, कारण खूप उशीर झालाय. पण आपण थोडा वेळ अजून वाट बघूया.
काय रे तुम्ही काय इकडे जमलात अजून दरवाजा बंद केला नाही हा काय झालं अगं आई ते दादा आणि वहिनी अजून आले नाहीयेत ना म्हणून थांबलोय. काय माझा आम्ही अजून घरी आला नाही अरे देवा कुठे गेला असेल तो अजून आला नाही आम्ही माझा घरी अरे कुठे असेल अरे देवा आई अगं तू इतकी पॅनिक कशाला होतीयस तू? अगं बऱ्याच दिवसानंतर गेलेत ना ते, होतो उशीर असा. नक्की नक्की त्या अनुने थांबवलं असणार त्याला. ती माझ्या लेकाला मुठीत घ्यायला बघतीये. नाही पण फोन करून कळवायला हवं होतं ना त्यांनी. मग नाही म्हणजे अजून फोन पण नाही आलाय. पिहूला माहित असेल कदाचित. पिहू पिहू काय लक्ष कुठे आहे तुझं? तुला विचारतेय मी. आई जाताना काही सांगून गेलीये का तुला कुठे जाते वगैरे? काकू मी विचार करते ती केबल कोणी कापली असेल? काय केबलची वायर कापली? हो अरे मी ते केबलच्या ऑफिसमध्ये फोन केला होता तेव्हा ते म्हणाले तुमच्या एरियामध्ये सगळ्यांचा टीव्ही चालू आहे फक्त आपल्याच कडचा बंद आहे. मी बाहेर जाऊन बघितलं तर केबल कोणीतरी कापली होती. काय आपली केबल कापली होती? कुणी कापली? अरे बापरे. नाही पण आपलीच केबल अशी कोणी का कापेल? काय माहित ज्यांनी केलंय त्यालाच माहित असेल. भाऊजी आले. भाऊजी अवी बाबा आई कुठे आहे? बाबा काहीतरी विचारते मी. आई कुठे आहे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? माहित नाही म्हणजे? अरे तुम्ही दोघे गेलात ना बाहेर. मानू कुठे आहे? तू एकटा कसं काय आलास? ए दादा अरे सांग ना आम्हाला खूप टेन्शन येतंय. कुठे आहे वहिनी? सांगितलं ना माहित नाही. मग काय बोलताय तुम्ही? मस्करी करताय ना माझी? मला खरं सांगा. मला खरंच सांगा आई कुठे आहे? तुझ्या आईला मी सोडून आलोय. सोडून आलात म्हणजे कुठे सोडून आलात? सोडून आलो. अरे सांगितलं ना सोडून आलो. किती वेळा तू समजाव ना यांना. सारखं काय मध्ये अभि तुला एक मिनिट दादा तू असं जाऊ शकत नाहीस. वहिनी कुठे ते आधी सांग. हो बाबा तुम्हाला सांगावंच लागेल. तुम्ही आईला कुठे आणि का सोडून आलायत? अभि तुला उत्तर द्यावं लागेल. अनु कुठे कुठे सोडून आलायस तू तिला? मी अनुला तुझ्या आईला मी आरेच्या जंगलात सोडून आलोय. बाबा तुम्ही आईला एवढ्या रात्रीचं जंगलात सोडून आलात? कारण तुझ्या आईने दिवेच तसे लावले ना. जे काही तिने केलंय, जे खोटं ती बोललीये त्यासाठी तिला शिक्षा मिळायला हवी. म्हणून मी तिला उचललं आणि आलो सोडून आरेच्या जंगलामध्ये. झालं, जाऊ आता मी झोपायला. बाबा आत्ताच्या आत्ता आईला परत घेऊन या. त्याशिवाय मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. नाही बाळा, असं नाही होऊ शकत. तुझी आई जे काही वागली आहे ना त्या पार्श्वभूमीवर मी जे काही केलंय ते बरोबरच केलंय. कळलं तुला? खोटं बोलली ती माझ्याशी. गोष्टी लपवल्या तिने माझ्यापासून. हे सगळं वागण्याआधी तिने विचार करायला हवा होता ना. आता काय होईल माहिती का? रात्रभर ती त्या आरेच्या जंगलामध्ये फिरेल. त्या सगळ्या वन्यजीवांबरोबर तिला जरा उपरती होईल.
आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी जर तो वेळ मिळाला तर लवकर उपरती होते. त्यामुळे तिला होईल ती. बघू मग येईल ती घरी आणू नाही ते नंतर बघू. आता झोपतो. ए काय माणूस आहेस का काय तू? हा काय भेट लागला का तुला? या घरात तुझी असली मनमानी सहन करून घेणार नाही. हा स्वतःच्या बायकोला रात्री जंगलात सोडून आलायस तू? काय वेडा झालायस का? का थट्टा चालवलीस? अरे थट्टा तिने केली आहे माझी. खोटं बोलली आहे ती माझ्याशी. हे नाही कळत आहे तुला? अख्ख्या जगाला ओरडून सांगत होतो मी की नाही अनु माझी आहे, खरं बोलते माझ्याशी, कधीच खोटं बोलत नाही. आणि माझी एकट्याची नाही रे, सगळ्यांची खोटं बोलली आहे ती. काय करशील या बाबतीत? साधी भोळी अनु नाही रे, एक नंबरची खोटारडी आहे ती. ए नाही हा दादा, खोटारडी नाहीये ती. अरे तुझ्या भीतीपोटी नसेल सांगितलं तिने. का? कारण तू रागवशील, भडकशील, चिडशील म्हणून नाही सांगितलं. आम्ही काय संसार केले नाही? आम्ही काय आमच्या नवऱ्याला घाबरत नव्हतो? पण तिच्या एवढं खोटं कधीच बोलायची आमची हिंमत नव्हती. आणि सारखं सारखं खोटं बोलायची काय गरज होती तिला? द्या उत्तर दे. आहे उत्तर दे ना. बाबा माझं ऐका ना. बाबा तुम्हालाही माहिती आहे ना, आईला रेडिओ ऐकायला खूप आवडतो, म्हणून तिने क्लास जॉईन केला. आणि मी खरंच सांगते, आई नाहीच म्हणत होती. मी आणि अश्विनी मावशीने तिला फोर्स केलं म्हणून ती हो म्हणाली. आणि आम्हाला माहित होतं तुम्ही परमिशन देणार नाही, म्हणून आम्हाला खोटं बोलावं लागलं. पण खरंच आई तुम्हाला सांगणार होती, तिने खूप प्रयत्न पण केले. माझा ऐका. ए बोर झालंय मला ते ऐकून. प्रयत्न केले. त्या डब्यामध्ये चिठ्ठी दिली होती, मला चिकन खायचं होतं, मी डबा उघडला नाही, मग मी चिकन खाल्लं. हे पाठ झालंय मला आता. प्रश्न हा आहे, ही वेळच का आली? माझ्याशी खोटं का बोललीये? उत्तर दे चल. आहे उत्तर? काय गे आता का दातखिळ बसली तुझी? माहिती होतं ना अवीला असं आवडणार नाही, मग कशाला खोटं बोलायचं आणि थोबाड वर करून क्लासला जायचं? आई अगं पास, किती आगे तेल होशील का तू? अनु वहिनी स्वतःसाठी काहीतरी करते. आई मला नाही वाटत ती चुकते कुठे. जे कोणी चुकलंय ना ते हाय हा. जंगलात सोडून आलाय तिला एवढ्या रात्रीचं. काहीच कसं नाही वाटलं तुला? अरे दादा हवी आत्ताच्या आत्ता आपण जायचं आणि अनुला घेऊन यायचं. चल तू काय? चल. ए चल. काय? मी नाही जाणार कुठे. अरे म्हणजे नाही जाणार. बाबा प्लीज आपण आईला घेऊन येऊया ना. आईकडे फोनही नाही. माझा ऐका प्लीज. अरे बघ मग विचार कर या गोष्टीचा. तिच्याकडे फोन नाही तरी एवढं सगळं केलंय तिने. खोटं अंधारात ठेवलंय दुनियाला. तिच्याकडे फोन असता ना तर विचार कर, मोबाईल असता तर तिने काय काय केलं असतं. अभि तू असं करू शकत नाही. अभि चल. अभि दादा ऐक ना, असं नको करू. अभि दार उघड तू, आपल्याला जायचंय अनुला शोधायला. अरे दादा उघड ना दरवाजा. काय करतोयस? असं सांग तरी कुठे आहे वहिनी? अरे असं काय करतोयस अभि? तू लवकर बाहेर ये. अभि दादा उघडणार आहे दरवाजा प्लीज. अभि तू बाहेर ये, आपल्याला जायचंय. अरे कुठे सोडून आलायस अनुला? बाबा बाबा प्लीज बाहेर या. आपण जाऊया आईला शोधायला. दादा ये ना बाहेर. अभि काका कसं शोधायचं आपण आईला? ए बाळा तू रडू नकोस, तू टेन्शन घेऊ नकोस अजिबात. आपण शोधून काढू अनुला. तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत इथे. तू नको तू काळजी. बाळा ग, तू रडू नकोस अगं. आई येईल घरी परत. तू नको टेन्शन घेऊस, आपण शोधूया तिला. कुठे आहे मी?
फूल हे दिमाखात माझे नाव ओळखीच्या मला अशी खोटारडी बायको नको, आमच्या घराला तुझ्यासारखी खोटारडी सून नकोय आणि माझ्या मुलांना तुझ्यासारखी खोटारडी आई नकोय. स्पेस हवी आहे ना तुला? आज मी तुला तुझी स्पेस देतो. जा. तुला काय मोकळा श्वास घ्यायचा ना बाई, तो मोकळा श्वास आहे. तू खोटी, तुझा बाप खोटा, तुझा खानदान खोटा आहे. माझ्याशी, माझ्या घरच्यांशी असं खोटं का? ज्या नवऱ्यावर तुझं प्रेमच नाही, ज्या नवऱ्याचा तुला राग आहे, तसं तुम्ही अय्याश राहता, तसे अय्याश मग मी घातलेलं मंगळसूत्र गळ्यात का ठेवतेस? अविनाश! मी संसार अविनाश! काका मला नाही वाटत बाबा आईला शोधायला बाहेर पडतील. मी काय म्हणते, आपणच जाऊया आईला शोधायला. आपण जाऊया, पण तू घरी थांब, मी जातो. काळजी करू नकोस, मी शोधून आणतो अनुला. हा, ये तुम्ही. थांब राजन, तू कुठेही जायचं नाहीस. तू घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. आई, अनु रात्री तिकडे जंगलात आहे. या परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का तुला? निदान आत्ता तरी प्लीज तुझ्या डोक्यातला तिच्याबद्दलचा राग बाजूला ठेव. मी अनुला शोधायला जातोय, मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. थांब राजन, माझी शपथ आहे तुला घराच्या बाहेर पडशील तर. अविनाश, अहो, कोणी आहे का? कोणी आहे?